पुण्यामधल्या वैष्णवी हुंडाबळीनंतर शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून लग्नासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर खडबडून जागा झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरमध्ये एक बैठक घेऊन अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुरोगामी असं पाऊल उचललंय। लग्न साध्या पद्धतीने करा, हुंडा प्रथा बंद करा, प्री वेडिंग शूट बंद करा असे काही नियम या आचारसंहितेमध्ये घालून देण्यात आले आणि या निमित्ताने मराठा समाजाच्या मुलामुलींच्या लग्नातल्या खर्चाचा मुद्दा समोर आलेला आहे। लग्नासाठी आता आचारसंहिता असणार आहे। मराठ्यांच्या लग्नामध्ये जो मोठा खर्च लग्नामध्ये केला जातो या सगळ्याला आळा घालण्यासाठी ही बैठक झाली होती आणि यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले। तर एकदा आपण पाहूया मराठा समाजाने लग्नाबाबत नेमक्या काय काय सूचना जाहीर केलेल्या आहेत। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले। हुंडा नको, कर्ज काढून तर लग्न नकोच, तर भपकेबाजपणा टाळा, प्री वेडिंग बंद करा, हुंडा प्रथा बंद करावी, मुलींच्या नावे मुदत ठेव करा, लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्येच करावा, पारंपरिक वाद्य लोककलावंतांचा लग्न सोहळ्यांमध्ये वापर करा। अशा प्रकारे ही सगळी आचारसंहिता तयार केलेली आहे। अर्थातच याची अंमलबजावणी होणार का आणि प्रत्येक जण ही आचारसंहिता पाळणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर मराठा समाजाची लग्नासंदर्भातली आचारसंहिता भपकेबाजपणा टाळा, प्री वेडिंग बंद करा अशा प्रकारे अहिल्यानगरमधल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे आणि मराठा समाजातल्या लग्नाच्या खर्चाचा मुद्दा त्यामुळे आता चर्चेत आलेला आहे। तर मराठा समाजाच्या लग्नातला सर्वसाधारण खर्च किती असतो तेही आपण एकदा पाहूया। हॉलचा खर्च असतो 35 ते 40 हजार, प्री वेडिंग शूट असतं ते 15,000 ते 1 लाख किंवा त्याहूनही अधिक। हॉलचा खर्च 35 ते 40 हजारांच्या घरात किंबहुना कधी त्याहूनही जास्त असतो। जेवणाचा खर्च 2 ते 3 लाख रुपये। मराठ्यांच्या लग्नात असणारी मोठ्या प्रमाणात येणारी मंडळी, पाहुणे मंडळी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी 30 ते 40 हजार रुपये। बस्ता आणि भांड्यांची खरेदी 2 ते 3 लाख रुपये। तर वऱ्हाडाचा खर्च असतो साधारण 50 हजारांपर्यंत। वाजंत्री 50,000 ते 1 लाख रुपये। हळद, साखरपुडा साधारण खर्च 1 लाखापर्यंत। तर मराठा समाजाची लग्नासंदर्भात ही आचारसंहिता आहे आणि कसा नेमका खर्च सर्वसाधारण कसा खर्च असतो तेही आपण पाहिलं। एकंदरीतच भपकेबाजपणा टाळा, हुंड्यासारख्या प्रथा ज्या खरं तर बंद आहेत, पुन्हा या प्रथा सुरू ठेवू नका आणि हुंडा प्रकार बंद करा अशा प्रकारच्या अनेक खरं तर यामध्ये ठरलेल्या नियम आहेत। मात्र अर्थातच ही आचारसंहिता या बैठकीमध्ये लागू करण्यात आलेली असली तरी त्याची अंमलबजावणी किती होतीये हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि एकंदरीतच मराठा समाजामध्ये जो सध्या लग्नावर खर्च केला जातो, मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो, या सगळ्याला आळा कसा घालता येईल या संदर्भात ही बैठक होती। या बैठकीच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे होते। आपण लैलेशकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेणार आहोत आणि मराठ्यांच्या लग्नाचा हा खर्च कसा कमी करता येईल त्यासाठी बैठक झाली, मात्र अंमलबजावणी होणार का, काय नेमक्या सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे त्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेलेत। सर्वात आधी आपण जाऊया लैलेशकडे। लैलेश, काल अहिल्यानगरमध्ये मोठी बैठक झाली, मराठा समाजातले काही विचारवंत एकत्रित आले आणि वैष्णवी हुंडाबळी मृत्यू प्रकरणानंतर जे काही झालं त्यानंतर मराठा समाजाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा बैठका होतात, मात्र आचारसंहिता ठरली आहे ती अहिल्यानगरमध्ये। काय काय या आचारसंहितेत आपण आता पाहिलं, मात्र आणखी ढोबळमानानं काय काय चर्चा या बैठकीमध्ये झाली? निश्चितच लग्न हा मध्ये नाही किंवा मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात नाही तर सर्वत्रच प्रतिष्ठेचा विषय असतो। त्यात मराठा समाजच नाही तर सगळ्या समाजामध्ये प्रतिष्ठेचा विषय करून मोठमोठी लग्न केली जातात आणि लाखो रुपयांचा खर्च या लग्नांवर केला जातो। नुकतंच जे पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे साहित्यिक, विचारवंत, माजी कुलगुरू आणि काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र येऊन मराठा समाजामध्ये आगामी काळामध्ये लग्न कशी असावीत,
बडेजाव न करता लग्न कशी करावीत आणि साध्या पद्धतीने लग्न केलं तर त्यालाही कशी प्रतिष्ठा प्राप्त करून देता येईल अशा स्वरूपाची एक आचारसंहिता तयार करण्यात आलेली आहे। बैठक अतिशय सुंदरपणे पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही मुद्दे देखील चर्चेला आले होते। त्यामध्ये हुंडा प्रथा आहे जी सर्वत्र पाहायला मिळते। तो हुंडा प्रथा सर्व समाजाने जर एकत्र येऊन ठरवलं तर ती नष्ट होऊ शकते अशा स्वरूपाचा विचार करण्यात आला आणि हुंडा घ्यायचा नाही आणि द्यायचा नाही हा पहिला मुद्दा त्यांनी चर्चेला घेतला आणि तो तसा प्रकारचा एक ठराव म्हणता येईल तो ठराव केलेला आहे। त्याबरोबरच मोठमोठी लग्न होतात आणि त्या लग्नांवर देखील लाखो रुपयांचा खर्च होतो। साधं स्टेज सुद्धा 10 ते 20 लाख रुपयापर्यंतचे स्टेज आता तयार केले जातात लग्नासाठी। लाखो रुपयांचं फोटोशूट केलं जातं, ते प्री वेडिंग शूट केलं जातं, ते दाखवलं जातं। या प्रथा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। आधुनिक काळामध्ये याला चाप बसायला पाहिजे तर त्या एक एक टप्प्याने वाढत आहेत। त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हायला नकोत आणि त्याच्यातून आवाजावी जो खर्च आहे तो कमी व्हावा आणि हा खर्च कमी होण्याचं करण्याचं कारण नेमकं म्हणजे हा सगळा खर्च असतो तो मुलीच्या वडिलांवर पडलेला असतो आणि हे काही गरीब घरातल्या जे आहेत ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांना कर्ज काढून किंवा आपली शेती विकून घर विकून अशा गोष्टी करून हे लग्न करावे लागतात आणि हा बडेजाव समाजाच्या एक प्रकारे दबावापोटी करावा लागतो आणि तो काही करावा लागू नये म्हणून एक बैठक पार पडलेली आहे आणि अत्यंत सुंदर अशी त्यामध्ये बैठक पार पडली। मात्र या आचारसंहिता हे जे सगळे नियम आहेत त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी होणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ललेश, तुमच्या चर्चेतला एक मुद्दा घेऊन मी विशालकडे जाते। विशाल, आपण आता ऐकलं ललेशने म्हटलेलं की बडेजावपणा किंवा समाजाचा एक दबाव असतो आणि मराठा समाजामध्ये हा जो सामाजिक दबाव आहे तो खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो। किती गरीब जरी मराठा असला तरी सुद्धा लाखो रुपयांचा खर्च करून तो लग्न त्याच्या मुलाचं करत असतो। विशेषतः मुलीच्या वडिलांवर हा भार पडलेला आपण अनेकदा पाहतो, किंबहुना 100% तसंच असतं। खरं तर एकीकडे पण पुढारलेपणा मराठा समाजाचा म्हणतो आणि दुसरीकडे संपत्तीचं प्रदर्शन एक बडेजाव दाखवला जातो, भपकेबाजपणा दाखवला जातो। हा अशा प्रकारे लग्नावरचा खर्च जो खरं तर आपण अनेकदा ज्या कुप्रथा आहेत त्या कुप्रथा म्हणून बंद केला, मात्र नको त्या अशा नवीन प्रथा आता निघू लागलेल्या आहेत आणि मराठा समाज या सगळ्या ह्याला बळी सुद्धा पडतोय असं दिसतंय। काय एकंदरीतच मराठ्यांच्या लग्नाचा साधारण खर्च असतो, आता ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर किती मान्य करतील मराठा समाजातले लोक हा सुद्धा प्रश्न आहे। अगदी खरं अनुपमा, आचारसंहिता आता यांनी लागू केली मात्र ती पाळण्याचं आवाहन केलंय आणि पाळणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे। मराठा समाजामध्ये लग्न आणि त्याच्या सोबतीला असते प्रतिष्ठा, म्हणजे जितकं मोठं लग्न तितकी त्याची प्रतिष्ठा मोठी आणि ही प्रतिष्ठा दाखवण्याची एक शर्यत म्हणूया आपण मराठा समाजात लागलेली आहे आणि त्यातून हे बडेजाव होतो, हे मोठी लग्न होती, कोट्यवधी रुपये लाखो रुपये खर्च केल्या जातात। महत्वाचं म्हणजे याचा सगळ्यात मोठा फटका हा ग्रामीण भागात बसतोय। ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस मुलीचं लग्न करायचं आहे त्यावेळेस मुलीच्या शेतकरी बापाला किमान त्याची 1 एकर ते 2 एकर जमीन द्यावी लागते, प्रसंगी घर गहाण ठेवावं लागतं आणि मुलीच्या लग्नात किमान 10 तोळे तरी सोनं द्यावं अशा पद्धतीची एक न सांगितलेली अट आपण आहे म्हणूया ही लोक सगळे पाळत असतात आणि त्यातून हा सगळा मोठा खर्च होतो। दुसरं महत्वाचं म्हणजे मुलगा जेव्हा लग्न मंडपात येतो त्यावेळेसचा सगळा खर्च म्हणजे अगदी मुला मुलींच्या कपड्यांपासून तर लग्नातल्या जेवणाचा, तिथल्या स्टेजचा, तिथल्या बँडचा हा सगळा खर्च फक्त मुलीच्या वडिलांनी करावी अशा पद्धतीची प्रथा आहे आणि त्यामुळं मुलीचे वडील या लग्नामुळं कर्जामध्ये जातात। अनेक घटना मराठवाड्यात अशाही घडलेल्या आहेत की शेतकऱ्यानं जमीन विकली, त्यानंतर त्याच्याजवळ काहीच उरलं नाही, त्यानं आत्महत्या केली। तर काही घटना अशाही घडल्या आहेत की बापाला लग्नासाठी खर्च येऊ नये, त्यात तो कर्जबाजारी होऊ नये म्हणून मुलीनं सुद्धा आत्महत्या केल्याच्या या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि सातत्यानं अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यानंतर काही दिवस समाज जागा होतो मात्र पुन्हा परिस्थिती जैसे ते होते। जी बैठक अहिल्यानगरमध्ये झाली, आता इथून तरी धडा घेण्याची गरज आहे कारण ज्या पद्धतीने ही सगळी मोठमोठी लग्न होतात, मुलीचे वडील कर्जामध्ये अडकतात, गुरफटत जातात, कुठंतरी ही रोखण्यासाठी ही आचारसंहिता फक्त आवाहन करून चालणार नाही तर ती पाळण्याची, अंमलबजावणी करण्याची, सक्ती करण्याची मराठा समाजानं गरज आहे आणि त्या दृष्टीनं आता पावलं उचलण्याची गरज आहे। अनुपमा।
खरंय विशाल, आणि दोन महत्त्वाचे मुद्दे खरं तर तुम्ही अधोरेखित केलं, जसं की दबाव समाजाचा असो, त्यामुळे शेतकरी बांधवांसारखे जे लोक आहेत तर त्यांना एक प्रकारे दबाव निर्माण होऊन आत्महत्या करण्याची सुद्धा कित्येकदा वेळ आलेली, हेही आपण पाहिलंय. आणि त्याचबरोबर एवढा खर्च जर मुलीच्या लग्नात होत असेल तर त्यापेक्षा मुलगी नको ही सुद्धा मानसिकता याच्यातूनच वाढीला लागते. या मूळ प्रश्नाकडे सुद्धा खरं तर जाणं खूप गरजेचं आहे. विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. लैलेश, आपलेही धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.